सरकार कोणतंही असो, मराठा समाजाबाबत उदासीनता. भारतीय मराठा महासंघ मराठा समाजाच्या विविध विषयांवरील आढावा घेण्यासाठी बीडच्या शासकीय विश्रामगृहात भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बंसीदादा डोके यांनी सरकारची मराठा समाजाबाबतची उदासीनता बोलून दाखवली आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा बांधवांनी आपलं बलिदान दिलं। त्यांच्या पश्चात कुटुंबातील एकाच शासकीय नोकरी देऊ असं म्हटलं होतं। मात्र आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या तोंडाला पाणी पुसण्याची कामे दोन्ही सरकारने केलं असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। कोणतेही सरकार आले तरी मराठा समाजाबाबत उदासीनता पाहायला मिळते। सरकार कोणतंही असो, मराठा समाजाबाबत उदासीनता। भारतीय मराठा महासंघ मराठा समाजाच्या विविध विषयांवरील आढावा घेण्यासाठी बीडच्या शासकीय विश्रामगृहात भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बंसीदादा डोके यांनी सरकारची मराठा समाजाबाबतची उदासीनता बोलून दाखवली आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा बांधवांनी आपलं बलिदान दिलं। त्यांच्या पश्चात कुटुंबातील एकाच शासकीय नोकरी देऊ असं म्हटलं होतं। मात्र आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या तोंडाला पाणी पुसण्याची कामे दोन्ही सरकारने केलं असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। कोणतेही सरकार आले तरी मराठा समाजाबाबत उदासीनता पाहायला मिळते। सरकार कोणतंही असो, मराठा समाजाबाबत उदासीनता। भारतीय मराठा महासंघ मराठा समाजाच्या विविध विषयांवरील आढावा घेण्यासाठी बीडच्या शासकीय विश्रामगृहात भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बंसीदादा डोके यांनी सरकारची मराठा समाजाबाबतची उदासीनता बोलून दाखवली आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा बांधवांनी आपलं बलिदान दिलं। त्यांच्या पश्चात कुटुंबातील एकाच शासकीय नोकरी देऊ असं म्हटलं होतं। मात्र आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या तोंडाला पाणी पुसण्याची कामे दोन्ही सरकारने केलं असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। कोणतेही सरकार आले तरी मराठा समाजाबाबत उदासीनता पाहायला मिळते। सरकार कोणतंही असो, मराठा समाजाबाबत उदासीनता। भारतीय मराठा महासंघ मराठा समाजाच्या विविध विषयांवरील आढावा घेण्यासाठी बीडच्या शासकीय विश्रामगृहात भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बंसीदादा डोके यांनी सरकारची मराठा समाजाबाबतची उदासीनता बोलून दाखवली आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा बांधवांनी आपलं बलिदान दिलं। त्यांच्या पश्चात कुटुंबातील एकाच शासकीय नोकरी देऊ असं म्हटलं होतं। मात्र आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या तोंडाला पाणी पुसण्याची कामे दोन्ही सरकारने केलं असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। कोणतेही सरकार आले तरी मराठा समाजाबाबत उदासीनता पाहायला मिळते। सरकार कोणतंही असो, मराठा समाजाबाबत उदासीनता। भारतीय मराठा महासंघ मराठा समाजाच्या विविध विषयांवरील आढावा घेण्यासाठी बीडच्या शासकीय विश्रामगृहात भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बंसीदादा डोके यांनी सरकारची मराठा समाजाबाबतची उदासीनता बोलून दाखवली आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा बांधवांनी आपलं बलिदान दिलं। त्यांच्या पश्चात कुटुंबातील एकाच शासकीय नोकरी देऊ असं म्हटलं होतं। मात्र आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या तोंडाला पाणी पुसण्याची कामे दोन्ही सरकारने केलं असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। कोणतेही सरकार आले तरी मराठा समाजाबाबत उदासीनता पाहायला मिळते। आदरणीय मित्रतुल्य डॉक्टर आप्पासाहेब आहेत। अतिशय झंझावातान भारतीय मराठा महासंघ संपूर्ण राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश अशा विविध ठिकाणी मराठा महासंघ पोहोचली। आदरणीय बंसीदादा डोके, माझे सहकारी आदरणीय माजी पंचायत समिती मेंबर सभापती आदरणीय काकासाहेब योगदान। मुळात कुठलंही सरकार आलं तरी मराठ्यांच्या बाबतीमध्ये एवढी उदासीनता कुठल्याही सरकारची आहे। मग हे सरकार असेल किंवा पाठीमागचं सरकार असेल। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणत असाल तर मराठा आरक्षणामध्ये ज्या ज्या आमच्या मराठा कार्यकर्त्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या कुटुंबियामधल्या कुणाला तरी आम्ही शासकीय नोकरी देऊ असं पाठीमागच्या सरकारने घोषित केलं होतं आणि याही सरकारने घोषित केलं होतं। परंतु आतापर्यंत त्या कुटुंबाच्या तोंडाला पानं फासलेली आम्हाला दिसत आहेत आणि म्हणून या दोन्ही सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। बीडच्या दौऱ्यावर आलेले आहात, काय पक्ष संघटनामधून कशा पद्धतीने करणार? मुळात हे पक्ष नाही आहे, तेच ना, ही एक सामाजिक संघटना आहे आणि ही सामाजिक संघटना मराठा समाजातील जी तळागाळातील लोक आहेत त्यांचं मजबूतीकरण करणं आणि त्यांना संग्रहित करून एक मजबूत संघटना उभा करणं आणि त्या माध्यमातून मराठा समाजातील लोकांना न्याय देणं
या संघटनेचा मूळ उद्देश आहे. कशा पद्धतीची तयारी असते? आज तुम्ही भेट दिली, याच्याशी चर्चा करतायत, काय काय याच्यावरती विषयावर आज चर्चा होईल? आज एक आढावा बैठक आहे. जसं इतर जिल्ह्यामध्ये आढावा आम्ही घेत आहोत तसं बीड जिल्ह्याची आढावा बैठक आज आहे. या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा नवनियुक्त्या होणार आहेत. तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या व्हायच्या आहेत. मराठवाड्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक आम्ही करणार आहोत.